आदरणीय व्यासपीठ, माझे शिक्षक सहकारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासमोर उभी आहे ती केवळ एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर बोलण्यासाठी नाही, तर एका युगप्रवर्तक मातृशक्तीचा गौरव करण्यासाठी. या मातेनं एका बालकाच्या हातात खेळणं नाही तर स्वराज्याचं स्वप्न दिलं. त्या महान मातेचं नाव आहे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे 1598 साली झाला. त्या लखुजी जाधव या पराक्रमी सरदाराच्या कन्या होत्या. लहानपणापासूनच त्यांनी युद्ध कौशल्य, राजकारण, धर्मनीती आणि संस्कार याचे धडे घेतले. त्यांचं बालपण हे केवळ घरगुती नव्हतं, तर राजकीय व संस्कारक्षम वातावरणात घडवलेलं होतं. जिजाऊ या अत्यंत धार्मिक, नीतिमान व राष्ट्रभक्त होत्या. त्यांना अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेचा तिरस्कार होता. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे हे बाबाजी भोसले यांचे पुत्र. हा विवाह केवळ दोन व्यक्तीमधील नव्हता, तर दोन विचारसरणींचा संगम होता. शहाजीराजे स्वतः पराक्रमी योद्धे होते, पण जिजाऊंची भूमिका ही केवळ पत्नीची नव्हती, तर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी सहचारिणीची होती. जिजाऊंना अनेक अपत्ये झाली, पण नियतीने त्यांच्यावर मोठी परीक्षा घेतली आणि अनेक अपत्यांचे अकाली निधन झाले. या दुःखातून कोसळून न जाता त्या अधिक खंबीर आणि ध्येयवादी बनल्या. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख हे भविष्यातील स्वराज्याची पायरी ठरली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊंनी त्या बालकाला केवळ मुलगा म्हणून नव्हे, तर स्वराज्याचा दीपस्तंभ म्हणून पाहिलं. त्यांच्या मनात आधीच एक स्वप्न होतं, ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना बालपणापासून पराक्रमाच्या कथा सांगितल्या. या कथेतून नीती, शौर्य, धर्म, न्याय यांचे धडे दिले. सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मांना आपलंसं करण्याची त्यांनी शिकवण दिली. म्हणूनच बालपणी शिवाजी महाराज हे मावळ्यांसोबत खेळत होते, त्यांच्यामध्ये वावरत होते आणि बागडत होते, आणि मावळ्यांकडून सुद्धा अनेक गोष्टी त्या शिकत होते. शिवाजी महाराजांचा प्रत्येक निर्णय हा जिजाऊंच्या संस्काराचाच परिणाम होता. जिजाऊ म्हणत की तलवार ही अन्यायासाठी नव्हे, तर न्यायासाठी उचलायची असते. त्यांनी शिवाजी महाराजांना तलवार चालवायला शिकवलं. दांडपट्टा, भाला या सगळ्या गोष्टी शिकून युद्धकलेमध्ये निपुण केलं. पण त्याहीपेक्षा न्यायाने वागायला त्यांना शिकवलं. स्त्रीचा आदर, शेतकऱ्यांचा किंवा तळागाळातील समाजाला आपलंसं करणं, त्यांची हवं नको ते पाहणं हे राजाचं कर्तव्य असतं, हेही त्यांनी शिकवलं. हीच खरी मातृशिक्षणाची ताकद होती की शिवाजी महाराज अतिशय उत्तम राजा आणि रयतेचा राजा म्हणून आजही आपल्याला लक्षात आहे. शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी जे संस्कार दिले ते आत्मसात केले आणि स्वराज्याची संकल्पना त्याच्यामध्ये रोवली गेलेली आहे. जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची बीज रोवली. स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हे, तर शेतकऱ्यांचं रक्षण, स्त्रियांचा सन्मान, धर्म स्वातंत्र्य आणि न्यायपूर्ण राज्य व्यवस्था हे सर्व जिजाऊंच्या विचारातूनच आलेलं होतं. शिवाजी महाराज राजे झाले, पण जिजाऊ राजमाता म्हणून सदैव सावलीसारख्या त्यांच्या सोबत होत्या आणि राहिल्या. त्या राजकारणात थेट सहभागी झाल्या नसल्या तरीही
त्यांचा सल्ला हा नेहमी दूरदृष्टीने भरलेला होता. त्या केवळ आई नव्हत्या तर राज्याच्या पहारेकरी होत्या. जिजाऊ या स्त्री शक्तीचं जिवंत उदाहरण होत्या. त्या काळामध्ये स्त्रियांना मर्यादा घालून दिल्या जात असताना सुद्धा जिजाऊ या अतिशय ताठ मानेने आणि अतिशय सक्षमपणे राज्यकारभार चालवण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय सिद्ध झालेल्या होत्या. जिजाऊंनी सिद्ध केलं की स्त्री ही दुर्बल नसते, तर ती राष्ट्र घडवू शकते. ही ताकद स्त्रीमध्ये असते हे जिजाऊंनी सर्व जगाला दाखवून दिलेलं आहे. 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. जिजाऊंचं स्वप्न पूर्ण झालं. थोड्याच काळात म्हणजे अवघ्या 11 दिवसांनी 1674 मध्ये जिजाऊंचं निधन झालं आणि जिजाऊ आपल्या इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत. जिजाऊंचा वारसा म्हणजे शिवाजी महाराज, जिजाऊंचा वारसा म्हणजे संभाजी महाराज आणि जिजाऊंचा वारसा म्हणजे हे स्वराज्य आणि आत्मसन्मानाने जगण्याची शिकवण. हा वारसा आजही आपल्याला दिशा देतो. आजच्या काळातही जिजाऊंचे विचार तितकेच महत्वाचे आहेत. पालकांनी जर जिजाऊंचा सारखे संस्कार आपल्या मुलाला, आपल्या अपत्याला जर दिलं तर नक्कीच समाजाला शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व मिळाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊ ह्या केवळ इतिहासातील व्यक्ती नाही, तर त्या एक विचार आहेत, प्रेरणा आहेत आणि ऊर्जा आहेत. जर आपण त्यांच्या विचारावर चाललो, त्यांच्या संस्कारावरती चाललो तर प्रत्येक घरातून शिवाजी घडू शकतो. त्यासाठी शिवाजी घडण्यासाठी आपल्या प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ घडणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहेत. तसेच संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही शतशः आभारी आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद. थँक यू व्हेरी मच.